उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंवर महत्त्वाची जबाबदारी। एनडीएच्या उपराष्ट्रपती पदासाठी श्रीकांत शिंदे उमेदवार प्रतिनिधी। एनडीएच्या पारड्यामध्ये अधिक मतं पडल्यास सर्व चित्र स्पष्ट होईल। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता, खासदार श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य। मंत्री अदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एकाच व्यासपीठावर। अलिबागमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उद्घाटन कार्यक्रमाला दोघांचीही एकत्र उपस्थिती। मुख्यमंत्री समृद्धी ग्रामपंचायत कार्यक्रमासाठी अदिती तटकरे आणि मी एकाच मंचावर आलो। कार्यक्रमासाठी निमंत्रण आल्यामुळे गेलो होतो, भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील। जिल्ह्याला गरज असेल तेव्हा आम्ही पूर्ण इच्छाशक्तीने हजर राहू, अदिती तटकरे यांची ही प्रतिक्रिया। बीडच्या नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचं उत्साहात स्वागत। जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये होणार दसरा मेळावा। आरक्षणाची अंमलबजावणी न केल्यास सरकारला देणार दसरा मेळाव्यातून पुन्हा इशारा। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जालन्याच्या निवासस्थानी दाखल। पत्नी आणि मुलीकडून जरांगेंचं औक्षण करून स्वागत। मुंबईतील यशस्वी आमरण उपोषणानंतर जरांगे पहिल्यांदाच घरी। जीआर मध्ये शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची। वेगवेगळ्या संघटना आपली मतप्रदर्शनं करतायत, मी सुद्धा माझ्या पद्धतीत जाणार, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मताला किंमत नाही। विखे शेख चिल्लीप्रमाणे मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहतात। लक्ष्मण हाकेंची विखे पाटील यांच्यावर टीका। ओबीसींच्या स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमितीची बुधवारी होणार बैठक। उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलावली बैठक। या बैठकीला एकूण 8 मंत्री उपस्थित राहणार। जालन्याच्या अंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांनी मानले पुढारी न्यूज चॅनलचे आभार। पुढारी न्यूजने मागील 2 वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलनाला दिलेल्या कव्हरेजबद्दल मानले आभार। कोल्हापूरमध्ये आज गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा। सभेमध्ये 2023 आणि 24च्या कारभारावरती होणार चर्चा। गोकुळची सभा वादळी होण्याची शक्यता। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून आरोप। घड्याळ आणि जाजम खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा शिवसेनेचा आरोप। आंदोलनामध्ये गर्दी जमवण्यासाठी उत्तमराव जानकर यांनी मटण पार्टी दिली। मंत्री जयकुमार गोरेंचा आरोप। पाळशिरस तालुक्यातल्या 22 गावांना नीरा देवघर धरणातून शेतीसाठी पाणी मिळावं यासाठी जानकरांनी केला होता रास्ता रोको। वर्ध्यामध्ये मराठा आरक्षण संदर्भातील सरकारने काढलेल्या शासन निर्णयाची होळी। ओबीसी एकत्रीकरण समितीनं सरकार विरोधी घोषणा देत केली शासन निर्णयाची होळी। राहुरी शहरामध्ये काढला दशक्रिया मोर्चा। नगर मनमाड रस्त्यावर अपघातग्रस्त कुटुंबियांना 10 लाखांच्या मदतीची मागणी। ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यासाठी मोर्चा। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीच्या जीआर नंतर ओबीसी समाजामध्ये तीव्र असंतोष। जीआर तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी इंदापूरमध्ये ओबीसी समाजाकडून हा मोर्चा। बीडमध्ये बंजारा समाज एसटी मधून आरक्षणासाठी लढणार। 15 सप्टेंबर पासून बीड शहरामध्ये निघणार मोर्चा। बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी। धाराशिवमध्ये सुद्धा बंजारा समाज आक्रमक। एससी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी। समाजाचे नाव बदनाम करू नका, बंजारा समाजाच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी। सरकारच्या मराठा आरक्षण जीआर विरोधात अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीनं निषेध। अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केला निषेध। अमरावतीच्या भातुकलीमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा। शेती पिकांना सरसकट भरपाई देण्याच्या मागणीसाठी मोर्चा। ढगफुटी सदृश पावसामुळे झालं होतं पिकांचं नुकसान। भंडारा जिल्हा परिषद कार्यालयावर शेकडो रोजगार सेवक करणार भीक मागू आंदोलन। 7 महिन्यांपासून रोजगार सेवकांचं मानधन थकीत।
काम बंद आंदोलनानंतर सुद्धा प्रशासनाकडून दुर्लक्ष. नागपूरमध्ये शिवभोजन थाळी केंद्र चालकांचं आंदोलन. गेल्या 6 महिन्यांपासून शासनाने केंद्र चालकांचे पैसे रखडवले आणि त्यामुळे करण्यात आलं आंदोलन. नागपूर जिल्ह्यातील जवळपास 20 कोटी रुपये थकीत. बुलढाणामध्ये जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने निदर्शनं. अन्यथा जरांगे यांच्या आंदोलनाला तोडीस तोड आंदोलन उभारू, ओबीसी समाजाकडून इशारा. एसटी प्रवर्गामधील आरक्षणासाठी बंजारा समाज बांधव आक्रमक. मराठा समाजाप्रमाणेच आमच्यासाठी सुद्धा हैदराबाद गॅझेट लागू करा, बंजारा समाजाची मागणी. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने ठाकणार. येत्या रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भिडणार. या दोन्ही संघात सुपर 4 फेरीत होऊ शकतो दुसरा सामना. भारताचा तडाखेबाज फलंदाज ऋषभ पंत परतला मायदेशी. बंगळुरूमध्ये प्रशिक्षण घेणार. वेस्ट इंडिज मालिकेतून करू शकतो पुनरागमन. इंग्लंड दौऱ्यामध्ये पाय झाला होता फ्रॅक्चर. भारतीय महिला हॉकी संघाकडून सिंगापूरचा 12-0 असा पराभव. भारत आशिया कपच्या सुपर 4 मध्ये दाखल. नवनीत मुमताजने केली गोलची हॅट्रिक. स्पेनच्या कार्लोस अल्कराजने पटकावला अमेरिकन टेनिस ओपन ग्रँड स्लॅम. इटलीच्या जॉनिक सिन्नरचा 4 सेटमध्ये उडवला धुव्वा. 2 वर्षांनंतर जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल. एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माच्या जीवनावर येणार सिनेमा. अब तक 112 112 हे सिनेमाचं असणार नाव. अभिजित पानसे करणार सिनेमाचं दिग्दर्शन. द बेंगाल फाईल्सवरून फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजची चिंता. चित्रपटावर लावलेली अनौपचारिक बंदी चुकीची असल्याची प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमधील अनेक सिनेमागृहांचा प्रदर्शनाला नकार. छोट्या पडद्यावरील कलाकार आशिष कपूरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप. महिलेला हिसकावलेल्या मोबाईलचा शोध अजूनही सुरूच. लोकप्रिय मराठी अभिनेता अभिजित चव्हाणांचा संताप अनावर. स्वतःच्याच मृत्यूची बातमी पाहून विचारला सवाल. ही अमानुष कृती. अभिनेता विशाखा सुभेदारची प्रतिक्रिया. नेटफ्लिक्सच्या बँड्स ऑफ बॉलिवूडचा ट्रेलर रिलीज. आर्यन खानच्या दिग्दर्शन पदार्पणाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता. 3ही खान दिसणार एकत्र.